घराला वारंवार वाईट नजर लागते आणि नेगेटिव्ह शक्तींचा वावर आहे, तर आता घाबरण्याची काहीच गरज नाही. आपण करणार आहोत घरगुती छोटासा उपाय. तर जयश्री आणि घे भरारी या चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर हा जो उपाय आहे तो माझी गुरु सारिका ताईंनी मला सांगितलेला आहे, तो मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. तर आपल्याला बाजारातून ताजा कोहळा घेऊन यायचा आहे, जो हिरवागार दिसला पाहिजे, त्याला देठ असलं पाहिजे. त्याला आपण मस्त मिठाने धुवून घेणार आहोत. मिठाच्या पाण्याने आपल्याला आधी त्याला धुवून घ्यायचं आहे स्वच्छ. त्यानंतर आपल्याला कोहळ्याची पूजा करायची आहे. आणि हा मी तुम्हाला एक मंत्र पण सांगणार आहे आपलं कोहळ्याची पूजा झाल्यावर. तर प्रथम आता मी हळद घेणार आहे. हळदीमध्ये आपल्याला गंगाजल मिक्स करायचं आहे. तर पाहू शकता मी हळद घेत आहे. आता त्याच्यात गंगाजल मिक्स करणार आहे. तुमच्याकडे अष्टगंध असेल तेही घेतलं तरी चालेल किंवा हळद घ्या तरी चालेल. आणि त्यानंतर आपण अगोदर बोटाने ओम काढणार आहे. ओम हा उपाय खूपच कारगर आहे आणि नक्कीच तुम्हाला काही ना काही फरक जाणवेल. हा उपाय जो मी करत आहे तो तुम्ही करून बघा. ह्याला आपण घराची बांधणी बोललं तरीही चालेल. कुणाची वाईट दृष्टी लागत नाही. नकारात्मक शक्ती शोषून घेण्याची कोहळ्यामध्ये खूप शक्ती असते. तर पाहू शकता आपला ओम काढून झालेला आहे. आता आपण स्वस्तिक काढणार आहोत. तर स्वस्तिक आपल्याला हळदीनेच काढायचं आहे आणि त्याच्यावर आपण कुंकवाचे बोट वापस फिरवणार आहोत. आणि त्यानंतर आपल्याला काजळ घ्यायचं आहे. काजळ, कारण की काळं असलं पाहिजे. काळ्याने तुम्हाला माहिती आहे की नजर लागत नाही. नंतर आपण ओम आणि स्वस्तिक ह्याच्या मधोमध आपल्याला काजळ घ्यायचं आहे बोटाने. देठापर्यंत ते खालपर्यंत एक पूर्ण अशी एक रेष काढायची आहे. तर पाहू शकताय आपण काजळ घेतला आहे आणि आता रेष काढत आहोत. तर अशी मधोमध आपल्याला एक रेष काढायची आहे. आणि आता हा कोहळा आता वापस ठेवायचा आहे आपल्याला आणि त्याची पूजा करून घ्यायची आहे कोहळ्याची. पुन्हा हळद कुंकू टाकायचं आहे, अक्षदा टाकायच्या आहेत आणि फुलं टाकायची आहेत त्याच्यावरती. आणि धूप वगैरे दाखवायचं आहे आपल्याला कोहळ्याला आणि ओवाळून घ्यायचं आहे. आणि आई जगदंबेला किंवा तुमची अजून कोण कुलदैवत असेल किंवा कुलदेवी असेल त्यांचं नाव घ्यायचं आहे. त्यांना विनंती करा, प्रार्थना करा. हा जो कोहळा मी दारात लावत आहे तो चांगला म्हणजे कारगिर होऊ द्या करून. म्हणजे देवाला आपल्या प्रार्थना करायची आहे. हा कोहळा खूप चांगलं काम करीन असं बोलायचं आहे देवाला. आणि हा एक मंत्र मी आता तुम्हाला देणार आहे, तो तुम्ही शांतरितीने ऐकून घ्या. सर्व शत्रू विनाशाय नम. हे आपल्याला 5 वेळा बोलायचं आहे. त्या कोहळ्यावर हात ठेवून आपल्याला बोलायचं आहे. सर्व शत्रू विनाशाय नम, सर्व शत्रू विनाशाय नम, सर्व शत्रू विनाशाय नम, सर्व शत्रू विनाशाय नम, सर्व शत्रू विनाशाय नम असं आपल्याला बोलायचं आहे. आणि त्यानंतर आपण लाल कपडा घेणार आहोत. लाल कपड्यामध्ये हा कोहळा ठेवायचा आहे आणि त्याला बांधून घ्यायचा आहे. आणि पुन्हा त्याच्यावर हळद कुंकू लावायचं आहे वरून लाल कपड्याला. आणि लाल कपडा का घ्यायचा आहे माहिती आहे तुम्हाला? कारण की लाल कपडा जो आहे ना तो लवकर माणसांची नजर अट्रॅक्ट करतो. म्हणजे लवकर कुणाची नजर पडली तर त्या कोहळ्यावर पडते. आणि जर का तुमच्या घराला भयंकर नजर लागली असेल, कुणाची वाईट दृष्टी लागली असेल किंवा नकारात्मक शक्तीचा वावर असेल तर लवकर हा कोहळा खराब होतो. तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही आहे. हा कोहळा
वापस आपल्याला पाण्यात फेकून द्यायचं आहे किंवा सोडून द्यायचं आहे. त्यानंतर दुसरा नवीन कोहळा आणायचा आहे. शनिवार, अमावस्या, पौर्णिमा असं संध्याकाळी जसं मी सांगितलं आहे तशी पूजा करून आपल्याला पुन्हा दारामध्ये लावायचं. व्हिडिओ आवडल्यास आपल्या मैत्रिणींना शेअर करा, लाईक करा. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना